वो इतनी बार हाइलाइट्स दिखाते हैं वो नेटवेस्ट ट्रॉफी की, हर दिन चलता है सोनी पे जो इनका वो, तो पापा हमारे उनको तो बड़ा खुश, अरे दोबारा मैच आ रहा है, कहीं भी हूँ मैं, कहीं भी पापा का फोन, हाँ दोबारा मैच दिखा रहे हैं। मोहम्मद कैफ या व्हिडिओमध्ये जो उल्लेख करतोय ती मॅच म्हणजे इंग्लंड मधली नेटवेस्ट सिरीज मधली फायनल मॅच, जी 13 जुलै 2002 साली म्हणजे अगदी 24 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी ही मॅच झाली होती. तर या मॅचच्या आधी ज्या काही सिरीज झाल्या होत्या त्या सिरीज मध्ये भारताने फायनल मध्ये येऊन मॅचेस हारलेल्या होत्या, म्हणजे फायनल जिंकू शकलेली नव्हती. दादा गांगुली इंडियाचा कर्णधार बनला होता आणि त्याला हे यश आलेलं नव्हतं. पण या मॅच मध्ये इंग्लंडनं 225 रन्स 50 ओव्हर्समध्ये बनवल्या. याच्यामध्ये मार्क ट्रेस्कोथिकनं शतक केलं होतं आणि त्यांचं कॅप्टन नासिर हुसेननं देखील शतक केलेलं होतं. अँड्रू पिल्टॉपनं सुद्धा 40 रन्स बनवल्या होत्या आणि या सगळ्यांच्या बॅटिंगच्या बदौलत त्यांनी 325 रन्स उभे केले होते. आता भारतापुढे 326 रन्सचं टार्गेट होतं आणि त्या काळामध्ये 250 रन्स सुद्धा चेस करणं खूप मोठी गोष्ट होती आणि 325 म्हणजे हे टार्गेट अशक्यच होतं. म्हणजे भारतानं आधीच ठरवलं होतं की ही मॅच आपल्यासाठी खूप टफ आहे आणि कदाचित आपण हारेल. आणि मग काय भारताचा संघ मैदानात बॅटिंगला उतरला. सेहवाग आणि गांगुली ओपनरला गेले आणि मग त्या मॅचमध्ये सेहवागनं सुद्धा चांगली खेळी केली आणि गांगुलीनं सुद्धा अर्धशतक केलं होतं. त्या दोघांनी एक चांगली धावसंख्या उभारली ओपनिंगला येऊन. त्याच्यानंतर मग गांगुली आउट झाला. नंतर सेहवाग देखील आउट झाला. त्याच्यापुढे मग जे काही बॅट्समन्स आले ते सुद्धा धडाधड आउट झाले. म्हणजे दिनेश मोंगिया असेल, राहुल द्रविड असेल, सचिन तेंडुलकर असेल, हे धडाधड आउट झाले आणि नौखे जे प्लेयर होते त्या काळातले म्हणजे युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ या दोघांनी मग मोर्चा सांभाळला. युवराज सिंगनं अप्रतिम बॅटिंग केली, त्यांना अर्धशतकीय खेळी केली आणि मग तो देखील आउट झाला आणि मग भारतापुढे खूप संकट उभारलं आणि मग सगळा मोर्चा आपल्या हातामध्ये कैफनं घेतला आणि कैफनं एक हाती किल्ला लढवला. विकेट्स नंतर पडतच राहिल्या. शेवटी मग कुंबळे, हरभजन हे देखील आउट झाले आणि शेवटच्या ओव्हरपर्यंत ही मॅच गेली. या मॅचमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये म्हणजे 7 बॉलमध्ये 6 रन्स हव्या होत्या आणि त्यावेळी कैफनं एक 4 मारलेला होता आणि शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा जिंकायला हव्या होत्या आणि 4 बॉलमध्ये 2 धावा हव्या असताना झहीर खाननं एक फटका मारला आणि त्या फटक्यावर 1 रन्स घेतली आणि ओव्हर थ्रो झाला आणि ती मॅच भारताने आपल्या खिशात घातली आणि तो अप्रतिम विजय होता. आणि त्यावेळी जे काही सेलिब्रेशन दादा गांगुलीनं त्या लॉर्ड्सच्या बाल्कनीमध्ये केलेलं होतं ते आजही लोक विसरलेले नाहीयेत. आता इंडियाची टीम इंग्लंडमध्ये व्हाईट वॉश करून घेतलीये, पण त्यावेळी दादा गांगुलीनं आपल्या संघाला तो विजय मिळवून दिलेला होता. मोहम्मद कैफची जी काही ती खेळी होती ती आजही लोक विसरलेले नाहीयेत. तर ही मॅच भारतीय क्रिकेटला एक कलाटणी देणारी मॅच होती आणि ती मॅच देखील जर तुम्ही लाईव्ह पाहिली असेल तर नक्की कमेंट करून सांगा.